औरंगाबादचं नाव बदलून ते आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं। त्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीचा वाद निर्माण झालाय। ही कबर हटवण्याच्या मागणीनं सुद्धा जोर धरलाय। मात्र हे सगळं सुरू असतानाच जिथं ही कबर आहे त्या खुलताबादचंही नाव बदलण्याची आता मागणी केली जाते। पाहूयात नेमकं हे प्रकरण आहे तरी काय या स्पेशल रिपोर्टमध्ये। खुलताबादचं नाव रत्नपूर होणार, दौलताबादचं नाव देवगिरी होणार। औरंगजेब कबरीच्या वादात नवं वळण। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादेत क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर आहे। या कबरीवरून आता मोठा वाद निर्माण झालाय। ही कबर हटवण्याची मागणी देखील सातत्यानं केली जाते। मात्र आता या वादात नव्या मुद्द्याची भर पडली आहे। ज्या खुलताबादमध्ये ही कबर आहे त्या खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करण्याची मागणी केली जाते। सोबतच ऐतिहासिक दौलताबादचं नाव बदलून ते देवगिरी करावं या मागणीने देखील जोर धरलाय। महत्त्वाचं म्हणजे तशा हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्याचं आता बोललं जात आहे। खरं तर जी नावं जुनी होती ती नावं परत राहिली पाहिजे या भूमिकेतून काम करतोय। खुलताबादचं नाव रत्नपूर होतंय आणि दौलताबादचं देवगिरी होतंय। तर ही नावं असली पाहिजे, आमचा इतिहास झाकला गेला नाही पाहिजे ही भूमिका आहे। औरंगजेबाची सुफी संतांवर विशेष श्रद्धा होती आणि तो स्वतःही मरणानंतर खुलताबाद येथेच दफन झाला। त्यामुळे या शहराला खुलताबाद नाव देण्यात आलं। मग हे नाव कशाला हवं असा सवाल आता विचारला जातोय। औरंगजेबाने त्यांच्या काळामध्ये केलेले जे काही कारनामे त्यामुळे अनेक शहराची नाव बदलली गेली। देवगिरीचं नाव पहिले दौलताबाद नव्हतं, ते पहिले देवगिरी होतं, आता ते दौलताबाद झालं। दौलताबाद, खुलताबाद, औरंगाबाद हे सगळे जे काही बाद आहेत ना यांना आता आम्हाला बाद करायचं। औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्यात आलं। त्यानंतर हेच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं। पण हा मुद्दा इथेच संपलेला नाहीये। तर आता खुलताबादचं नाव रत्नपूर आणि दौलताबादचं नाव देवगिरी करण्यासंदर्भात घडामोडी घडू लागलेल्या आहेत। खुलताबादचं नाव बदलून ते रत्नपूर करण्यात यावं आणि ज्या ठिकाणी ऐतिहासिक दौलताबाद किल्ला आहे तर त्या दौलताबादचं नाव बदलून देवगिरी करण्यात यावं। त्यामुळं आता शहराच्या नावानंतर आता ही दुसरी मागणी म्हणजेच खुलताबादचं नाव रत्नपूर करण्यात यावं ही करण्यात येत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।